गुड मॉर्निंग विद्यार्थिनींनो. आपण सराव संच 4.2 सुरू होता, त्यातले काही गणित केले होते. आपण जर वर्तुळावर बिंदू असेल तर दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढली, बरोबर आहे. जीवा काढा, वर्तुळ काढायचं, जीवेच्या अंत्यटोकातून स्पर्शिका काढणे हा प्रकार घेतला. आता आपण वर्तुळाबाहेर जर बिंदू दिला असेल तर स्पर्शिका काढणे. वर्तुळाबाहेर बिंदू दिला असेल तर स्पर्शिका काढणे हा मागच्या वर्षीला जर पेपर पाहिला तर त्याच्यात या टाईपचा एक 3 मार्काचा प्रश्न आला होता. आता समजा हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि या वर्तुळाबाहेर पी हा बिंदू आहे. तर वर्तुळाच्या बाह्य भागात जर बिंदू असेल तर दिलेल्या बिंदूतून किती स्पर्शिका काढता येतात? 2. किती काढता येतात? 2. ही एक आणि ही दुसरी. म्हणजे वर्तुळाबाहेर जर बिंदू दिला असेल तर वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास 2 स्पर्शिका काढता येतात आणि त्या स्पर्शिका खंडाची, याला हा जो आहे पी आर आणि पी एस, हे काय स्पर्शिका खंड आहे. स्पर्शिका खंड आहे आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. हे सुद्धा आपण प्रमेयाने बघितलं आहे, बरोबर आहे. हे जर पी बिंदूतून आर पर्यंतची लांबी आणि पी बिंदूतून एस पर्यंतची लांबी घेतली तर ती कशी राहते? समान राहते. यामध्ये काय करायचं बघा. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं? दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. काय करायचं? दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढा. म्हणजे ही जे त्रिज्या वर्तुळ दिलाय, कंपास मध्ये अंतर घ्यायचं आणि जी त्रिज्या दिली असेल त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? सेकंड नंबरचं, केंद्रातून जाणार ओ आणि केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बाहेरील बिंदू यातून एक सरळ रेषा काढायची. काय करायचं? केंद्रबिंदू आणि वर्तुळा बाहेरील बिंदू यातून सरळ रेषा काढणे हीच एक असते. मग काय करायचं? या रेषा खंडाला दुभागायचं. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? रेषा खंडाला दुभागणे. म्हणजे हा जो आहे काय करायचं? एक केंद्रबिंदूवर ठेवायचं, कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे बघा, केंद्रबिंदू घ्यायचं, केंद्र अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि एक खाली एक वर आणि दुसऱ्या बिंदूवर ठेवून त्याला छेदून घ्यायचं. म्हणजे दिलेल्या रेषाखंडाला दुभाग. मग हा काय घ्यायचा? हा जो रेषाखंड या ओपी ला जिथे छेदेल त्याला काय नाव द्यायचं? एम. आणि मग एम केंद्रबिंदू घ्यायचं, ओ एवढी त्रिज्या घ्यायची आणि वर्तुळ काढायचं. ओ एम केंद्र घ्यायचं, ओ एवढं अंतर घ्यायचं आणि वर्तुळ काढायचं. हे जे दुसरं वर्तुळ आहे ज्या बिंदूत छेदेल पहिल्या वर्तुळाला त्याला नाव द्यायचं आणि वर्तुळाबाहेरील बिंदू आणि त्या वर्तुळावरील बिंदू यातून काय करायचं? 2 रेषा काढायच्या. त्या स्पर्शिका खंडाची लांबी मोजायची, बरोबर आहे. तर आपण एक उदाहरण घेऊ आणि नंतर मग त्यानंतर गणित घेऊ. बघा, सराव संच 4.2 मधलं बघा. काय करायचं? 4.2 मधलं 6वं गणित. काय 6वं गणित? पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या.
आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. या याच्यामध्ये काय करायचं बघा. पहिली स्टेप काय करायचं. केंद्र कोणता दिला आहे. पी. पी केंद्र आणि त्रिज्या किती दिली आहे. 3.4 सेंटी. पी केंद्र. काय करायचं. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. म्हणजे या कंपास मध्ये अंतर घ्या. किती घ्या. 3.4. ही स्केल आहे. 0 1 2 1 2 3 आणि 4. तर 3 आणि 4 मध्ये किती रेषा असतात. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर चौथी रेष म्हणजे ओव्हर ठेवायचं आणि 3.4 एवढं अंतर घ्यायचं. बरोबर. आणि अंतर घेऊन काय करायचं. वर्तुळ काढायचं. 3.4 त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं. पी केंद्र म्हटलं आहे तर आपण पी नाव द्यायचं. बरोबर. तर पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. बरोबर आहे. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर काय करायचं. मग या पी पासून अशी एक सरळ रेष काढायची. पी पासून काय करायची. सरळ रेष काढायची. आता पी पासून क्यू पर्यंतचं अंतर किती आहे. 5.5. पी क्यू अंतर किती आहे. 5.5. तर बघा कंपास मध्ये 5.5 सेमी अंतर घ्यायचं. आता हा झाला 4, ही 5 आणि ही 6. 5.5 म्हणजे 5 नंतर पाचवी रेष. 1 2 3 4 आणि 5. 5.5. बरोबर. पाचवी रेष. स्केलवर पाचवी रेष घ्यायची. पी वर ठेवा आणि त्याला. हा कोणता बिंदू झाला. क्यू बिंदू. हे अंतर किती झालं. 5.5. म्हणजे काय करायचं. पहिल्या स्टेप मध्ये दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. वर्तुळ केंद्राला जे दिलं असेल नाव ते द्यायचं नाही तर आपल्या मताने द्यायचं. केंद्रातून एक सरळ रेष काढायची आणि जेवढ्या अंतरावर बिंदू वर्तुळाच्या बाह्य बिंदूत असेल तेवढं अंतर घ्यायचं. कंपास पी वर ठेवायचं. चॉप मारायचा. तो बिंदू झाला क्यू. नंतर काय करायचं. आता बघा हा पी क्यू रेषा आपण या पी क्यू चा लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणजे आपल्याला असं वर्तुळ काढायचं आहे की जे पी आणि क्यू मधून जाईल. म्हणजे पी क्यू हा काय होईल. त्या वर्तुळाचा व्यास होईल. तर आपण काय करायचं. या पी क्यू ला मध्यबिंदू शोधायचा आहे. तर पी क्यू चा लंब दुभाजक काढायचा. म्हणजे पी वर ठेवायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. लंब दुभाजक काढण्याची काय प्रथा आहे. का प्रोसिजर काय. ज्या ज्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे त्याच्या एका अंत्य टोकावर ठेवायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर एक चाप खाली एक चाप आणि नंतर क्यू वर ठेवून त्याला काय करायचं. छेदून घ्यायचं. दुसऱ्या बिंदूवर ठेवून त्याला काय करायचं. छेदायचं. आता हे जे चापचे छेदन बिंदू आहे यातून सरळ रेषा काढायची. ती वर्तुळाच्या बाहेर येऊ शकते किंवा वर्तुळाच्या आतमध्ये येऊ शकते किंवा वर्तुळाला पण टच करू शकते. आता हा जो छेदन बिंदू आहे याला कोणतेही नाव द्या तुम्हाला जे वाटते ते. एन बिंदू नाव दिलं झालं. म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं. त्या रेषाखंडाचा दुभाजक काढायचा. मग तो दुभाजक ज्या बिंदूत छेदेल त्याला एखादं नाव द्या. मग आता काय करायचं. हा बिंदू केंद्र घ्यायचा. हा बिंदू काय घ्यायचा. केंद्र घ्यायचा आणि पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे त्याच्या एवढं अंतर घ्यायचं. पाहायचं इथं क्यू वर येते की नाही. बरोबर आहे. आणि वर्तुळ काढायचं. आणि काय करायचं. वर्तुळ काढायचं. अशा
हे 3 किंवा 4 मार्कासाठी. आता हे जे दुसरं वर्तुळ आहे हे पहिल्या वर्तुळाला जिथे छेदेल एकाला नाव द्या आर आणि दुसऱ्याला नाव द्या एस. बरोबर. आणि मग पहिल्या वर्तुळ जिथे छेदेल त्याला एकाला नाव द्या आर, दुसऱ्याला नाव द्या एस. आणि आर आणि क्यू मधून एक रेषा काढा आणि दुसरी आहे एस आणि क्यू मधून रेषा. अशा पद्धतीनं हे करायचं तुम्हाला. तर हे झालं वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका खंड काढणे. स्पर्शिका काढणे. कधी कधी तुम्हाला या दोन स्पर्शिकेची लांबी मोजा म्हटलं तर आपण इथे याची आर एस बरोबर क्यू आर बरोबर क्यू एस बरोबर ही लांबी मोजायची. सारखी राहील, दोन्ही लांबी सारखी राहील आणि ही लांबी मोजायची. इतकी आहे का नाही ते पाहायचं. कंपास मध्ये या चॉप मधलं अंतर मोजून ती लांबी लिहायची. समजलंय. तर अशा पद्धतीने वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका काढण्याची ही आकृती. आता एक अजून याच्यामध्ये दिलं आहे कोणतं, 7वं गणित बघा. कोणतं? 7वं गणित. सातवा गणित काय? 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. काय घ्यायचं? त्रिज्या किती दिली आहे? 4.3. 4.1 एक वर्तुळ काढायचं आणि वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावर बिंदू आहे त्या बिंदूतून स्पर्शिका काढायची. आता एक लक्षात आहे केंद्र बिंदूचं नाव काही दिलं नाही. तर त्रिज्या किती आहे? 4.1. मग आता कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं? 4.1. किती अंतर घ्यायचं? 4.1. 4.1 कसं घ्याय? 0 1 2 3 4 आणि हे 5 मध्ये 1 2 3 4 5 या 10 रेषा येईल. 4.1 म्हणजे बरोबर शून्यावर ठेवा आणि 4 नंतर पहिल्या रेषेपर्यंतचं अंतर काय. समजलं. आणि काय करायचं? वर्तुळ काढायचं. काय करायचं? वर्तुळ काढायचं. आता यामध्ये वर्तुळ केंद्राचं नाव दिलं आहे का? नाही. म्हणून मी कोणतं नाव दिलं? ओ. कोणतंही नाव देऊ शकता. म्हणजे दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या ओ बिंदूतून एक सरळ रेष काढायची. काय करायचं? ओ बिंदूतून सरळ रेष काढायची. आता ओ पासून हा जो बिंदू आहे तो किती अंतरावर? 7.3. तर आपण एक काम करू, तो बिंदू पी घेऊ. तो बिंदू कोणता घेऊ आपण? पी. किती दिला आहे? 7.3 सेमी. 7.3 मध्ये बघा याच्यानंतर इथे 6 हा येईल 7 आणि हा 8. 7 नंतर तिसरी 1 2 आणि 3. 7 नंतर तिसरी रेष. बरोबर ओ शून्यावर ठेवायचं. कंपास मध्ये 7.3 अंतर घ्यायचं. ओ वर ठेवा आणि चॉप मारा. म्हणजे हा बिंदू कोणता झाला? म्हणजे आपण ओपी रेषाखंड काढला. किती लांबी आहे? 7.3 सेमी. बरोबर. आता या ओपी तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या ओपी रेषाखंडाला दुभागायचं. आता दुभागतो कसा आपण? ओ पासून ओ वर ठेवायचं केंद्रबिंदूवर. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. किती घ्यायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. एक वर चॉप मारा, एक खाली चॉप मारा. दुसरा पी वर ठेवा आणि त्याला छेदून द्या.
झाला ओपीचा लंब दुभाजक. याला काय नाव द्यायचं तुम्हाला जे वाटेल ते. मी एम नाव दिलं. म्हणजे आपल्याला या ओपीचा मध्यबिंदू भेटला. म्हणजे आपल्याला या ओ आणि पी बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाचा काय मिळाला केंद्र मिळाला. आता एम वर ठेवा. कशा एवढं अंतर घ्यायचं वर्तुळाचा केंद्रबिंदू एवढं अंतर घ्यायचं आणि वर्तुळ काढायचं. हा वर्तुळ बरोबर या पी बिंदूतून जातो. बरोबर आहे. जर पी बिंदूतून गेला तरच समजायचं की आपलं लंब दुभाजक बरोबर आहे. मग हा जो दुसरा वर्तुळ काढला हा पहिल्या वर्तुळाला ज्या बिंदू छेदत असेल त्याला नाव द्यायचं. बघा पहिल्या बिंदूला इथे छेद आपण समजा जर आर दिला आणि दुसऱ्या बिंदू किंवा ए द्या ए आणि दुसरा हा बिंदू पहिल्या वर्तुळाला दुसरा वर्तुळ पहिल्या वर्तुळाला ज्या बिंदू छेदते त्याला नाव दे. आणि मग या ए आणि पी बिंदू मधून रेषा काढा आणि दुसरी रेषा काढायची बी आणि पी. हे तुम्ही स्केलनी काढायचं. ह्या झाल्या पी या बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका. आणि मग पीए ची लांबी मोजा पीबी ची लांबी मोजा. दोनही लांबी समान असेल ते लांबी कशी मोजायची तर या कंपास मध्ये अंतर घेऊन घ्यायचं. बघा पी बिंदू पासून ए पर्यंतचं अंतर इकडे बी पर्यंतचं पाहायचं आणि स्केलवर मोजायचं. तर हे झालं तुमचं वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळा स्पर्शिका खंड काढणे. तर यामध्ये हे हा प्रश्न आपला तुमचा हे जे आहे कोर्स याच्यात भूमितीय रचना हे प्रकरण आपलं संपलं. याच्यामध्ये तुम्हाला संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये पहिला प्रश्न बघा मी सांगून देतो आज. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळास काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या सांगा. जर वर्तुळावर बिंदू असेल पी हा वर्तुळावर बिंदू असेल तर त्यातून किती स्पर्शिका काढता येतात एक. किती स्पर्शिका काढता येते एक. म्हणजे याचा पर्याय कोणता झाला सी. याचं उत्तर काय झालं पर्याय सी. दुसरं काय म्हटलं आहे वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळास किती स्पर्शिका काढता येतात दोन. म्हणजे याचं उत्तर कोणतं झालं पर्याय ए. आणि तिसरा प्रश्न आहे जर काय म्हटलंय तिसरा प्रश्न बघा. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर हा त्रिकोण पीक्यूआर ला समरूप आहे. आपण पहिल्या प्रश्नामध्ये योग्य पर्याय निवडा म्हटलं सांगून राहिलो मी तुम्हाला. एबी भागीला पीक्यू बरोबर 7 भागीला 5. तर यामध्ये कोणता त्रिकोण मोठा होईल. कोणत्या त्रिकोणाच्या बाजू मोठ्या आहेत एबी किती आहे 7. एबी ही बाजू कोणत्या त्रिकोणाची आहे त्रिकोण एबीसी ची. म्हणजे कोणता त्रिकोण मोठा असेल त्रिकोण एबीसी मोठा. म्हणजे हे कोणतं झालं पर्याय ए. बरोबर आहे. तर हे प्रकरण संपलं. याच्यावरचे गणित तुम्ही करून पहा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल या प्रकरणामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 मार्काचे प्रश्न या प्रकरणावर विचारला जाणार आहे. आणि अतिशय सोपं प्रकरण आहे. तुम्ही जर 7-8 मार्क याच्यावर मिळवले पूर्णपैकी पूर्ण तर राहिले किती तुम्हाला अजून 8 मार्क मिळवायचे राहिले. तुम्ही सहज पास होऊ शकता. उद्यापासून आपण त्रिकोणमिती हे प्रकरण घेऊ. आलं का लक्षात.